शेतकरी बंधूंनो, मी शुभम माहुलकर शेतीची पाठशाळा युट्यूब चॅनल्समध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण इथे आलेलो आहोत गव्हाच्या शेतामध्ये। जवळपास गव्हाच्या शेताची परिस्थिती जर पाहता तर 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान या गव्हाची स्थिती आपल्याला दिसून येते। जवळपास या दिवसामध्ये सर्वात महत्त्वाचं असते की तण नियंत्रण। आता तण नियंत्रणामध्ये सर्वात या दिवसामध्ये जवळपास असं पाहता तर गव्हाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असते। व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये गहू हा वाढीस लागतो, फुटवे फुटायला सुरुवात होत असते। यावेळेस आपल्या शेतामध्ये जर तण असले तर आपल्या गव्हाची वाढ योग्य प्रमाणे होत नाही, तर त्यामुळे गव्हात तण नियंत्रण करणं महत्त्वाचं असते। तर यावेळेस आपण पाहतो की गव्हामध्ये जवळपास 2 प्रकारचे आपण तणनाशक वापरतो। एक असते प्री इमर्जन्स आणि दुसरं असते पोस्ट इमर्जन्स। प्री इमर्जन्स तणनाशक कशाला म्हणतात की प्री इमर्जन्स तणनाशक म्हणजे की जे तण निघण्यापूर्वी ज्या औषधांचा वापर करतो त्याला प्री इमर्जन्स तणनाशक असे म्हणतात। पण त्यामध्ये तणनाशक कुठले येतात तर पेंडॅमिथिलिन 38.7% या घटकांचा वापर आपण त्या प्री इमर्जन्स तणनाशकामध्ये करतो। आता प्री इमर्जन्स तणनाशक हा कधी वापरायचा? पेरणी झाल्याच्या 72 तासा अगोदर प्री इमर्जन्स तणनाशकाचा आपण वापर करतो। दुसरं असते पोस्ट इमर्जन्स। आता पोस्ट इमर्जन्स तणनाशक काय की सध्याची परिस्थिती जे गव्हाची पाहतात त्यामध्ये जे तण आलेला आहे त्याला जो आपण नियंत्रण करतो, त्या जे औषध वापरतो त्याला पोस्ट इमर्जन्स तणनाशक असे म्हणतात। पोस्ट इमर्जन्स तणनाशकामध्ये आपण जवळपास 3 किंवा 4 प्रकारचे तणनाशक आपण वापरतो। त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे की पहिलं तणनाशक आपण जर पाहिलं तर धनुकाचं वीडमार। धनुकाचं वीडमार मध्ये घटक जर पाहिले तर 2,4-D सोडियम सॉल्ट 80% वेटेबल पावडर येत असतो। त्याचा जर मात्रा जर पाहिला ना तर एकरी 300 ग्रॅम प्रति एकरची मात्रा आपल्याला दिसून येते। जवळपास 140 ते 150 लिटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम्स आपण धनुकाचं वीडमार जर टाकलं ना तर जे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे गव्हामध्ये जे तण आलेलं आहे तर त्याचा नियंत्रण व्हायला सुरुवात होते। आणि दुसरं जर तणनाशक जर पाहिलं तर यूपीएलचं वेस्टा जर हे तणनाशक सर्वात चांगलं आणि प्रचलित तणनाशक सध्याच्या परिस्थितीमध्ये बाजारामध्ये आपल्याला दिसते आणि त्याचे रिझल्ट पण त्या प्रकारे चांगले आहे। त्यामधला जर घटक जर पाहिला क्लोडिनोफॉप प्रो पॅरागल हा 15% मध्ये प्लस त्याच्यात मेटासल्फ्युरॉन मिथाइल हा 1% वेटेबल पावडर्स मध्ये उपलब्ध आपल्याला दिसून येते। त्याचे जर मात्राचा जर विचार केला तर 160 ग्रॅम प्रति एकर मध्ये आपण त्याला फवारतो। तिसरं आहे एफएमसीचं इफिनिटी जर पाहिलं ना तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला गव्हाच्या पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो। इफिनिटीचा जर डोस जर बघितला ना तर 20 ग्रॅम प्रति एकर या दराने आपण फवारणी करतो। आणि लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, हे जे आपण औषध सांगितलं याचा जो डोस सांगितला त्याच प्रकारे आपण त्याची वापर आणि त्याच प्रकारे त्याची मात्रा हा उपयोगात आणली पाहिजे। त्याच्यापेक्षा जास्तही नाही आणि त्याच्यापेक्षा कमी नाही। त्यामुळे कमी जर वापरलं ना तर आपल्याला रिझल्ट येताना दिसत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं आहे तर पाण्याची मात्रा कमीत कमी एकरभर शेतामध्ये गव्हाच्या पिकामध्ये 140 ते 160 ग्रॅम 60 लिटर पाणी हे पडलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतातील जे तण आहे तर ते नियंत्रित व्हायला पाहिजे। सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे काय की सध्याच्या परिस्थितीमध्ये जे पीक आहे तर त्या पीक मध्ये जेव्हा फवारणी करतो ना तर त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट येण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं असतं। ओलावा असलं तर हे जे आपण फवारणी करतो ना जर या फवारणीचा सर्वात चांगला रिझल्ट आपल्याला दिसून येतो। त्यामुळे आपलं तणही नियंत्रण होते, त्याच्यानंतर फुटवे फुटायला सुरुवात होते, त्याच्यानंतर या सर्व गोष्टीचा फायदा आपल्याला होतो। व्यवस्थित आपण तणाचं नियोजन केलं तर नक्कीच गव्हा पिकामध्ये आपण चांगलं उत्पादन घेऊ शकू।